कस का रे भाजीपाल्यातले काय वापस आणला वाटतं काय बाजार भरला नाही का म्हणलं? अरे कायचा बाजार आणि कायचं काय 3 वाजता गेलो पाल मांडलं तर नाही 4 वाजता पाणी सुरू झालं. उचला 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 टाका 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 पोया पोया पोया. मग काय तर बेभाव काही इकला हाय ते उरला सुरला घेऊन आलो मी. काय करा मग आता काय काय करता काय आता? पाणी अरमानचं पाणी आहे ना. मग रेड अलर्ट आहे ना जिकडे तिकडे. आणि काय करता मग शेवटी आता आहे बा उचललं आणि चाल म्हणलं बा. हो फुकट भाडं देणं पडलं ऑटोचं म्हणून. काय करता बाप लवकरच उलंगलं मग समजा नाही का इकडे आलं ना पाणी. हो ना तेच तर म्हणलं काय होते बाजारात काय माहित. काही विचार नका ते सरी उलंगवाडी पैता घाण पयारेन उठारेन हवान वारण उदान. काय करा माणसाला समजे नाही. मग हे माऊली भाऊ आले जरासं बांधबून करू लागलं बा आणि आलो घराकडे. मग काय तर काय मोठी येले आहेत कोणते आहे बा करा तुम्ही येलेलं वाण नाही. मध्ये वाटलं याच्यात बरं राहिले का नाही का? हो येले आहेस मग निघाजी. हो ना ते आहेस. मग आता या मालाचं कसं काय म्हणलं आता? उद्या आता बाजारात दुसऱ्या आता हे काय आपला ताजा माल आहे 2-3 वाजता काढेल दुपारी. मग काय हो तुम्ही काय म्हणता मग ते काय आलू लसण कांदे मिरच्याचं काय करता म्हणलं? मी तेच म्हणलं वाटच पोराला तुम्ही मी आता बाजारातून आला की येत होता घरी पण बरं झालं भेटला. चाल ना मग उद्या दे ना हराशी दिन घेऊन. आता कसं आलू लसण राहू दे सध्या. मध्ये मिरच्या घेऊन दे. हो एक वाण बरं आपलं पहिले मग नंतर वाढता येते. मग श्रीराम म्हणते वा लय अंगलट नाही आला पाहिजे. त्यानं मग उद्या एरी मला भाजीपाला घेऊन जायला लागते का तुम्हाला घेऊन देतो मग. हराशी सकाळी चाल ना 5 वाजता हेच ऑटो आपला आणि बस निघाले. बिलकुल बिलकुल हो तरी म्हणलं नाही पैसे किसे घ्या लागत नाही समजा काय उधार गिधार देते का ते समजा? नाही उधारीच आहे बा ते लावूच नका. नगदी घ्या मिरच्या नगदी इकडं सुरू करा. हो ते भानगडीत नका पाडू मला मधात नाही यायच्या त्याच्या. हो ते दलाल लोक जाणे आणि तुम्ही जाणे. ते नगदीमध्ये पैसे घ्या आणि मिरच्या घेऊन घ्या. बरोबर ठीक आहे. मग समजा 2-4 क्विंटल घेऊन घेऊ नाही का? 2 क्विंटल घेऊन घेतो मग पहिले 2 क्विंटल. हो ते तिथं गेल्यावर पाहतात ते सगळं. हो किती घ्यायचं काय घ्यायचं. उद्याचा बाजार होते आणि तिथच्या तिथं घ्यायचे आणि तिथं इकडं सुरू करायचे. आपल्या दुकानापाशी मांडून द्यायच्या. बरोबर ठीक आहे ना मग चालते ना. हो ते दुकान आहे वाटते नाही? मग आपली दुकानची जागा आहे ना आपण हराशीत घेतलेली नाही का तिथं. मग पैसे दे ना वर्ष भरायचे. तिथंच तुम्ही मांडता जर वाटलं तर. पाहिजे जर असं जागा लय मोठी नाही म्हणा पण जमते ऍडजस्टमेंट करावं लागेल दोघाले. बरोबर करू ना काही हरकत नाही. मग हो दोघा मिळून चालते बरोबर. हो ठीक आहे सकाळी येतोच मग मी 5 वाजता तुला आवाज देतो. माऊली भाऊ चालले जाऊ मग. हो बिलकुल जाऊ ना. हो काही हरकत नाही. बाबा काही सोचलं का नाही म्हणलं ते मामाला इथं गेलते तुम्ही. काय म्हणते मग काय कुक्कुट पालन टाकता का कसं काय म्हशी घेता म्हणता काय समजून नाही राहिलं मला. नाही ते कसं म्हशीचं कोंबड्याचं जे आहे का नाही ते एक स्कीम आहे हो सरकारची. तर त्याच्यातनी फॉर्म भरले आम्ही मग श्रीरामनं आम्ही भरले नव्हते ना. हो तर त्याच्यातनी आपल्याला जर लागला नंबर तर 2 जुलैला यादी लागते वाटते. त्यानंतर मग समजते. तर त्याच्या आधी काय ठरवलं देवीदासला भेटलो मी वावरात जाऊन. म्हणे बा कसं आहे आपल्या संग चला म्हणे बाजारातनी बाजार मांडत जा म्हणे आपलं व्हायला सुक्का मालिकाले. म्हणून म्हणलं कसं त्याला म्हणलं आता भेटलो मी आलो आता. तर ते उद्या म्हणे हराशीत जाऊ म्हणे आपण मिरच्या घेऊ म्हणलं. मग मिरची इथं का? अरे बाबा पाहिजे बाबा जमलं पाहिजे तुम्हाला गटन ते. वायत नाही तर काय झालं काय आहे ते मिरच्या इकडे काय मोठं भार मंत्र येत नाही. हो ना काय बसायचं आपलं त्याच्या दुकानापाशीच. जाऊ द्या घरी राहिल्यापेक्षा बरं आहे. हो पाहा पण जमलं पाहिजे बाबा काही झालं पाहिजे घडलं पाहिजे काहीतरी. घडते मग आता बाजार करायचे काही घरून नाही जाते ना मिरच्या. मग काय काही गावात इकायच्या. मग आता आलू लसण कांदे पुढे वाळही करणार आहोत मी त्याच्यातनी. हो सध्याचं फक्त बा सुरुवातीला आपण मिरच्याच घ्यायच्या बा. उद्या सकाळी हराशीत जातो 2 क्विंटल घेतो आणि त्याच्या संग पाहतो मग पोझिशन काय बा पुरते नाही पुरत. तसं करा मग नाही का. हो ना धीरे वाढत जायचे आपल्याला. बरं मग आता पैसे दिसे मग उद्या हराशीत मग मिरच्या घ्यायला लागेलच. नाही का घरी पैसे नाहीत काय जर खरे भाण्या पैसे आपले जमा केलेले आहेत ना आतापर्यंतचे. तुझ्या खात्यात नाही खात्यात नाही काही घरी आहेत ना. घरी आहे 20,000 20-30,000 रुपये घरी आहे. बरं तर मग असं करणं आहे बा. काही खात्यात नाही आहेत ना तुझ्या 50,000. पण असं काय समजा अजून आहे 10-15,000 रुपये माय मजुरीचे हे ते सगळे जमा झालेले. बरं तर मग असं करतो तुझ्याजवळचे 15 आणि 20,000 घरी आहे 35,000 रुपये माझ्यावर देऊन देतो. हो म्हणजे कसं अगं पाहिजे सगळं लागलेच कमी जास्त जर समजा स्वस्त असल्या काही पद्धतशीर वाटलं तर मग मला फोन पे मारतो काही पैसे. ठीक आहे ना. हो मारून देईन ना. मग आता 35,000 तर घरी आहेस का नाही. हो तेवढंच घ्या जास्त काय घेता. आता काय क्विंटल आहे काय नाही आपल्याला काही माहित नाही ना भावारी ते. हो पाहतो मग काय होते का. हो ठीक आहे मग आता हो चला उद्याचं पाहतो मग आता सुरू करून देतो मग. इथं देऊ म्हणे होय नाही का. पुन्हा पाईपात मार खाल्ला नाही का जमा केलं नाही. अरे का भाऊ कसं काय म्हणलं ओळखता का म्हणलं काय ओळख आहे का नाही आपली. अरे बाबा जिंदगीभर भुलणार नाही इतकी ओळख तुम्ही करून दिली मला. मग नालायक लोक नाही तुमच्यासारखे राहायच्या. मा भावाच्या माय भांडणं लावून दिले ते पाईपराचे आणून टाकले तिथं आणि मला अंदर जमा करून टाकलं. लय कलाकार गेला हो. अरे बाबा काही नको लावू राजे भाऊ आम्ही काय आणून टाकणार आम्हाला काय करला की तुम्ही तुमच्या भावाचं तुमचं पाहा आता आमच्यावर काय करू राहिले तुम्ही. आमच्या पोरावर राजे तुम्ही आड घेतला पाईप चोरले नसेल तसं तुम्ही चोरले. अजूनही तुम्ही हो लय एक राजे तुमच्या गावाल्याची नाही का. हो थांबा ना तुम्ही. देवमन माहित नाही तुम्हाला देवमन तर हात पाहिला नाही तुम्ही. हो आता मी आलो सुटून. हो पहा ना तुमच्या बा कार्यक्रम करतो मी. सोडत नाही ते ट्रॅक्टरवाला ते निळ्या टी-शर्टवाला पोट्ट ते एक अजून 2-4 पोट्टे आहे ना. हो मग तावडीत येऊ द्या फक्त ते. हो आता तुम्ही वयस्कर आहात तुमचा काही रोल नाही यायचा. त्यानं मला काय केलं सगळं माहीत आहे. माहिती आपल्याला ते काहीच माहित नाही फक्त आपल्याला एवढंच माहित तुमच्या त्या कुटाराच्या खोलीत नाही आम्हाला पाईप दिसले पोलीस आले ते. तर ते कसं आता जे डोळ्यापुढे दिसते ते खरं म्हणलं लागेल बा. आता तुम्ही काय केलं आपल्याला का माहित नाही. तुम्ही थांबा तुम्ही त्याचं ट्रॅक्टर मा इकडे येताना दिसू द्या ते निळ्या टी-शर्टवाला काय नाव आहे त्याचं.
झुंबर घर फिरवे हो ते आपल्या लाईनी पाटला ट्रॅक्टर आहे ते बस बस तेच पोट्ट ते लय अगवा पोट्ट हो ते एक आणि अजून 2-4 संघ होते त्याच्या ते डुबरं एक पोट्ट हो डुबरं डुमण्या हो त्याले बी हो ते कोणाच पोरगा आहे हो मुकाड्या सुदे बोला म्हणलं अगो पण नको करू म्हणलं शिल्लक नका बोलू ढुमण्यान गिमण्या माया पोरगा आहे न ते मारुतीला धुटके म्हणलं ग्रामपंचायत सदस्य आहे ते उलसा माणूस नाही म्हणलं तुम्हाला काय वाटून राहिलं तुमचं होतं का ते बरं थांबा ना तुम्ही आता सगळ्याला पिणारणार आम्ही फक्त ट्रॅक्टर घेऊन दिसले पाहिजे मला कुठं ते जाऊ द्या ना काय विषय झाला आणि गेला आता कुठं बसले ते पाईपाची आणि ते कुटाराचं गोष्ट काढत हो इकडे काय होतं कसं काय इकडे कुकडे आले म्हणलं नाही तुम्ही ते कायचं कांदा आणला होता हो काय बे भावले काचा 50 कट्टे देऊन दिले हराशी तर आता 20-25 कट्टे चिल्लर हाताने निघतो आता हो बाजारात बसतो आणि इकून टाकतो असं हो का असं बोलाय ना बोलाय ना मग काही हरकत नाही हो चला येतो म्हणलं आम्ही जरासं मिरच्याचं पाहतो वा काय आता काय कसं काय भावार या पाहतो आता हो ठीक आहे त्या घ्या काही हरकत नाही पण मी सांगतो तुम्हाला एक दिवस तरी त्या निळ्या टी शर्ट वाल्याला काढणार आम्ही हो मला त्यानं जैलात घातलं हो पाईपल्या काय इथं आणून टाकले पोट्टे ना कोट्यातनी आणि मा भावासंग भांडणं लावून दिले ते तुम्ही जाऊ तेच लावता त्याच्याविषयी झालं ना ते आता तुम्ही तुमचं पात्र काय हो चला चला मग शरम जाऊ दे पागल आहे चला अरे काय पागल कोणाला म्हणून म्हणलं थांबर तुला का चल लवकर चल लवकर भडकलं ते चल बाय कसं पैसे दे बुडवले काय पोट्टे तसे बुडे तसे या गावचे रामपूरचे थांबा तुम्ही रे तुमचा आहे बाय तुम्हाला हिसकात दाखवणार आम्ही चून खाऊचा देवमन चून खाऊ म्हणते म्हणलं मला बी नेहमीची माणसं ना आम्ही काही भाव लावता का तुम्ही बरोबर लावा नवीन बिझनेस सुरू करून राहिले ते हो पद्धतशीर लावा जरा बरोबर भाव बराबर लगा है कुछ कम नहीं ना 13,000 रुपये 15,000 रुपये क्विंटल चल रही ना अकोला का मार्केट का देखो ना तू फिर क्या है तो हो देखो कैसा मैंने बराबर लगा है 14,000 बराबर लगा है क्विंटल का 14,000 होते ना भाऊ इतकं नाही गरीब काम आहे जरा पद्धतशीर लावा ना आम्हाला नहीं वो मुद्दल महीने बोल रहा है तुमको 13,000 से महीने लेना फिर क्या तो मेरे को क्या बचेगा कि हमारा करने का हमने फिर नहीं 14,000 रुपये क्विंटल लगेंगे हो 140 रुपये किलो मिर्ची मिलेंगी आपको वो सब बराबर है तुम्हारा लेकिन कैसा है नकदी पेमेंट है ना हमारा इनका नकदी पेमेंट है उधारी का कुछ काम नहीं लफड़ा नहीं 2 क्विंटल दे दो बराबर 13-26 हजार में अच्छा ठीक है अभी आज के दिन दे देता मैं बराबर लेकिन अगली बार कम नहीं होगा हाँ, ठीक है तो 2 क्विंटल होना क्या तुमको अभी का 2 क्विंटल बाद में लेके जाएंगे और हो ठीक है फिर हाँ, करो पेमेंट करो और जल्दी से अपना माल उठा लो हाँ, ठीक है गिन के दे देते बरोबर द्या मग लवकर करू चल गणेश जल्दी चल इधर 2 क्विंटल मिर्चा हाँ वो गिन के दे दे बराबर बाबूजी हो कसं 13,000 रुपये क्विंटल हो तर आपल्याला 130 रुपये किलो जागेवर पडल्या ना अजून समजा दलाली हे ते पकडा समजा 140 आपल्या घरात पडले आहे हो तर आता बरोबर तुम्ही 150 चल द्या हो किलो मग 10 रुपये पहिले जरा कमी शिकायचं तसं 180 160 कुण राहिले लोक 200 कुराले काही 200 रुपये घेतले होते मी त्या दिवशी पावभर मग काय हो 200 पर्यंत चाल झाला 200 180 160 नाही का बरोबर गिराईक पोर जाऊ द्यायचं नाही हो आलं गिराईक की बिलकुल कचकाच असते जाऊ द्यायचं नाही हो 200 सांगायचे 160 लोक यायचं हो तरी 10 रुपये उरते आपल्याला जागेवर इच्छा येतच आहे ना हो करतो ते बरोबर आता फक्त पण नाही म्हणलं देतच आपल्याला काटा नाही का काटा नवीनच घेऊन आपण मी जातो काटा घ्यायला तोपर्यंत तुम्ही काय करा मिरच्या गिरच्याचं बरोबर करा पैसे देऊन द्या आणि बरोबर करून टाकू मग बरोबर ये मग लवकर घेऊन एक तर तुझ्या भाजीपाला ते दुकानापाशी मांडातच राहिला सगळंच राहिलं आता घरून उशीर झाला ना आपल्याला हो जाऊ दे हो काही होते ते आता सगळं आता दुकान मांडणं सुरू झालं लोकांच्या हो चला आता मी येतो ते तुमचा काटा घेऊन येतो ओके नवाच आणतो मग हो पैसे मग मला फोन पे मारून देजा मला पैसे नक्की दिला ना खिशात 35,000 आणले आहे तर आता इथं 26 दे नाही की नाही हो तू घेऊन घे ना केवढ्यात होते तर बाकी आल्याबरोबर देऊन देतो ठीक आहे मग श्रीराम भाऊ गेले वाटते काय जायचे साहेब आहे ते इकडे तिकडे फिरून राहिला हो आहे ते इतक्यातच आहे येते थोड्या वेळा बरं ठीक आहे मग भरा मग मिरच्या द्यायला आवाज द्या फोन करा आणि पटपट मोकळं करा हो मोजून देते ते आता येतो मी याचीच कमी होती वाटते बा का रे अजबराव तुम्ही कसे काय बाबा तुम्ही आले वाटते हराशीत काय एका कष्टकर्ता माल होता हो ना त्याचे वांगे होते हो आणून टाकले चाललो आता काहून काय वाटतं तुमचं काय आहे मिरच्या गिरच्या कोणाच्या होय काही नाही कंदील बुड्यानं सुरू केला ना धंदा आता मिरच्याचा हो आज आता बाजारात बसते ते हो देवीदासन ते 2 जण हो का हो ड्युटी फोटो दर हप्ते दिसते मला हो बरोबर आहे ते कुठे नाही दिसले ते आपलं इलेक्ट्रॉनिक काटा आणायला गेला इकत हो मी आला घेऊन ये बा हो कसं आपल्याला काटा नाही काही नाही हो आता सुरू करून देतो मग आता हो त्याचीच वाट पाहू राहिलो हो का बरोबर नाही मी काय म्हणतो आले का मग आपले ते शिवला गेला ते अटकले होते हटला नाही काय झालं मग त्याचे काही समजलं काही आले गावात ते काय येणार आहे अरे बाबा त्याने लय लोकांनी फोन लावले याले त्याने मोठ्या पाटलापासून तर पूर्ण हे फिल्डिंग लावले त्यानं हो काही जमलं नाही बजेट त्याचा हो त्याच्या घरच्या बायाने पैसे नाही दिले हो तिथं साहेब आठवून द्या काय आहे काय नाही त्याची येणे त्याने माहीत अरे बापरे तिकडे आहे मग नाही हो जाऊ द्या बरं आहे नाही का बरं काय मग चालतं का मग मी चाललो का कटलं घेऊन चालशील चाल मग काय कंदीला पण जाऊ का मग मी आता जरा निघतो मग हो कसं आता लोक आलो मी मागे काम आहेत आता वावराची जाऊ का मग जाणं तू आता हो काही वांधा नाही आता बस आम्ही देवीदास आला की मी त्याचा भाजीपाला नेतो पहिले तिथं त्या दुकानावर मग हे नेतो जाय तू आता कटल्यात नाही फाट्यापर्यंत कसं आहे ना जाय मग जाय येतो मग मी हो जरा घेतो आंबे 2 किलो निघतो मग ठीक आहे मग चाल
अरे बापरे, इथं काय बसलं बा हे सांगा आता, इस्त्यापाशी काय आलंय कोणा दीडची जागा आहे ना ही. इकडे काय पाहून राहिलंय मोठमोठे डोळे करून हे टोपीवालं, हा पैजामा. काय म्हणलं, काय पाहून राहिला रे, काय झालं काय झालं, काय झालं म्हणजे? अरे बाबा, काय 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 पिसायला का तू? का डोकं जागा राय का नाही तुझ? का घुटण्यात आहे तुझी? हे तर लय सगळं दिसून राहिला मला. हा काय बोलून काय राहिला म्हणलं? हा काय पाहून राहिला? टक 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 इकडे कांदे पाहिजे असेल तर सांग. असं आला वाटते वहिनीवर नाही हो कंदीला बाजी. पावर हे आपल्या जागेवर येऊन बसला ना आपल्याला दादा धवत दाखवून राहिलाय. ते चुनखो नाही का, त्याचा भाऊ आहे नाही, लायना भाऊ आहे, अगो आहे का. हो म्हणणं त्याला म्हणा बा कसा काय बसला म्हणा माझा गाव. म्हणत काय उठून देतो त्याले. हा म्हणलं कसं काय इथं कसा काय बसला म्हणलं तू? हा तुझ्या बापाच जागा आहे का हे इथं बसायले तुले? कांद्याचे कट्टे टाकले तिथं वजन मापन हे न ते. हा उचल म्हणलं ते. अगो पण नको म्हणलं, काय जांभाळ फोडून म्हणलं का. हा तुला काय वाटून राहिलं, हा इथं बसला म्हणजे तुझ्या बापाची, म्हणजे तुझ्या बापाची वगैरे मग. हा तुझ्या बापाची आहे का म्हणलं जागा, 7-12-8 वगैरे दादोड. टकले कमी बोलला जरा. हा हे का होबाडीतले का एका थापडीत पाडले का? टकल्या म्हणायचे उठी तू. माझी जागा आहे ते, वर्षभरासाठी करार करेल आहे ते, पैसे भरलेले आहे त्याचे. ते पैसे का खायचे पैसे? हे वटा माया होय ना. दर हप्त्याला बाजाराले मी माया सामान आणतो ना इथं भाजीपाला इकाले. त्याला मोठा इथं येऊन बसलाले का? मग हे भाजीपाला आणला इथं मी, आता कायसाठी दुकान लावले आणणार म्या? मग उठी तू. बाबा याचा गवटा हे मला रिकाम आहे, कोणीच नाही काय वाली. अरे बाबा काय का मग इतकं भडका लागते का रे? हा इतकं भडका लागते का म्हणलं. त्याला उचलतो वाले मग आधीच काय टाकलं रे आम्हाला उशीर नाही का इथं. मग इथं मध्ये मिरच्या दुकान लावा लागते, भाजीपाल्याच लावा लागते आम्हाला. बुढं हे लय चरकून राहिलं मिरच्यावालं. अरे बाबू मुकाडान बसणं तू तुझ्याशिवाय बोललो होतो का मी काही? हा तुमचं तर काम काढणार मी, थांबा ना तुम्ही. जाणार रे, तुला काय वाटलं का सोपं वाटू राहिलो का रामपूरवाले. हा चालला का 50,000 रुपये मागितलं नाही, पोट्ट्याला अटकवलं होतं. हा हराम खोराले का पाईप चोऱ्या. चाल निघ म्हणलं इथून, उचल लवकर सामान. उभं राहायचं नाही इथं 10 मिनिटं. आज त्या बायाच्या मिरच्याच नाही कुदीत मी आता. हो थांबतो आता, या बुड्याले दाखवतोच मी. बरं उचलतो मी. थांब हा थांब तू आता. हो थांबच म्हणजे इथंच थांब आम्ही. थांब म्हणजे काय, थांब इथंच थांबतो आम्ही. ये कुठे यायचं तर लवकर पहिले हे उचलतोय कट्टे. चाल निघी तू, चाल सटक इथं. चाललो येतो मी, येतो थोड्या वेळा थांबा तुम्ही. हा बस सांगतो तुझ्या मिरच्या कशा इथं पाहतोच मी आता. चला ठीक आहे आलो. चल उचल भाज्या, चल घे आपले कट्टे तिकडे. काय तुमचं काय लावलं काय म्हणलं तुम्ही? अर्धा घंटा झाला ना तुम्हाला कांदे निवड राहिले तुम्ही. हा इतका टाइम असते का? हे उचलून फेकून देईन मी इथून. लवकर उचले. आम्हाला दुकान लावायला टाइम उराला ना. काय तर हे बुडे का नाही भल्लं का सतवून राहिलं. अरे बाबा म्हणलं 25 कट्टे आहेत ना ते, न्यायला टाइम लागत नाही का भाऊ? हा एक तर कोपऱ्यावर शेल्यावर जागा सापडली मला, एक तर हो ना बोलून राहिले. आता नेतो ना मी, आता हे राहिले सुईले मी भरून नेतो मी. मग काय 12 वाजत का इथं गिराईक चालले ना आमचे. माया भाजीपाला राहिला ठेवायचा, त्याच्या मिरच्या राहिल्या आणायचे तिकून. हो ना मग आणतो ना भाऊ. काय दम जरासा चाललो ना, आता चाललोच ना. तेवढे काय 5 कट्टे भरायचे राहिले फक्त ते. मग आता इथं गोष्टी करत बसता का? जाणं तिकडे टाकन सटकन येईन, भर ये लवकर आणि उचलून राहिलो. हो जास्त काय हे नका करू. हो पाय तो चाललो, घेऊनच चाललो. गेलो चालला का थांबल्या मनाचं. हो ना चल लवकर उचल फटाफट. हो ना आमचं दुकान लावायला उशीर उराला इकडे. हो लवकर इथून चाल लवकर फटाफट. नाही आयचं कणाला भरलं का झालं का मुजर दिसून राहिलं. हे बी नाही मारते जे पडायला दिसलं मला. तुला माहित नाही राजा लय अगो हे. मग याची पाला पडेल, तुला माहित नाही याचा अनुभव काय तर कोण होय म्हणजे काय कसं काय याचं हिस्ट्री काय याची. तुला कसं आम्ही सांगत नाही ते. आपल्या गावातले कुटार घेतलं त्यानं लक्ष्मणचं. कुटाराचे पैसे दिले पोट्ट्याचे, मग पोट्ट्याने आणले पाईप त्याचे. हो मग ट्रॅक्टरात टाकून. आता मग यानं काय केलं, लेकानं रिपोर्ट दिला पोलीस स्टेशनले. हो पाईप चोरी गेले म्हणे. मग आपले पोट्टे अटकले. हो तर मग आम्ही काय केलं, रातोरात गेम केला. हो आम्ही म्हणलं बा तुला पैसे देतो बा, हा पोट्ट्याला सोड बा. लेकानं 50,000 रुपये द्या म्हणे मला, नाही तर म्हणे मी रिपोर्टच देतो म्हणे, सगळे पोट्टे अटकवतो म्हणे. हो माय भाण्या होते त्याच्यात. हो चांगलं अगो आहे मग हे. मग काय झालं पुढे? मग आम्ही कसं प्याव का? मग आम्ही किती काय आयडिया. मग हो त्याचे पाईप जे होते का नाही त्याच्याच खोलीत नेऊन टाकले वावरातल्या. त्याला दिलं अटकून, पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला गेलं ते. आम्ही म्हणलं चला बा. हो मग पोट्टे म्हणे बा यानं चोरले, याच्यावर नाव घालून दिलं, यालाच पकडलं, याला झोडपे बसले. हो आता जमाना ती घेतली असं ना, आलं असं आता सुटून. बाबा चांगलंच आहे मग टाकू समजा. नाही असं चुनखवचा भाऊ आहे त्याचा नाही का? बरं काय झालं हराम खोरायचे मारतोच म्हणते, झुंबरायला एक दिवस मारतोच म्हणते ते. हो मग भेटलं तर ते कांदे आले त्याला तिथं हराशीत नाही मारती दे. हो ये ना म्हणा दे. हो याचे कांदे आता लवकर उचलून द्या ना, आपलं दुकान मांडून घेऊ. हा जा तुमच्या मिरच्या गिरच्या पहा आता. हो ठेवून देऊ इथं. मिशीशी पंगा घेतला ना त्यानं, देवमन चुल फुके. अरे थांब म्हणा तुला काय ते बुड्याच नाव काय त्या कधील म्हणते बा एकमेकाला. आता ते आपल्या घरी आलते ते थोडी करायला 50,000 रुपये आपण त्याला फसवलं होते. कंदील बुडा आहे का ते? बरं नालायकला का? थांब म्हणा तू आता, याचं कामच काढतो. याच्या जर आता मिरची कुदीन ना मला म्हणतो. हो तिथं बसला असेल तर पाहू आपण आता. हो असा आहे बा, त्याला दणका देतो ना आज मी. हो याला उठूनच लावतो बाजारातून, पाहतो आता. हो आता काय करतो मी, हे आपले कांदे आहे ना, हो तू काय करू आता, हराशीतनी वापस देऊन टाकू, जाऊ दे जे भाव घेतला ते. मिरच्या आणू आपण, 1 क्विंटल मिरच्या घ्यायच्या, याच्या बिलकुल दुकानाच्या पुढेच लावायच्या. हो पाय ना अशा आल्या खाली सर्कल कडतून त्याला आज नाकी नऊ आणतो मी आज.
त्यांना जाऊ द्या ना, कुठं बसतं मामा, तुम्ही लय तेडेल काम करता रे. राहू द्या ना, जाऊ द्या ना, झालं ते झालं. पहिलेच तर अटकवलं होतं एक तुम्हाला रामपूरवाले ना. हो ना, त्यावेळेस आपण कसं गप्पलतीत होतो ना, असं वाटलं नाही ना रात्रीतून पाईप आणून टाकतीन बुवा आणि आपल्याला अटकवतीन बुवा. हा, माझ्या भावासंग त्यानं पंगा लावून दिला ना आज. हा, पण यायले सारखं करतो आज मी, या बुड्याला तर करतो. हे होता ना म्हणतात. बरं बरं, फक्त ते मला दिसला नाही, ते लंब ते काय ते पैजाम्यावाला ते ओळखीचा नाही माया. ते नव्हतं याच्यात, ते त्या प्रकरणात नव्हता, त्याला माहिती नाही. हो, हे बुडा आणि बाकीचे दुसरे आहेत त्याचे, याचं पोट्टा आहे, अजून बाकीचे पोट्टे आहे. हो, ते दुसरा जे आहे का नाही, ते सनसनी म्हणे ते अलग आहे, ते त्याचा याच्याशी काही संबंध नाही. तेही लय अगो आहे ना, तेही लय अगो आहे. हो, त्याचंही काम काढूच आपण, पण पहिले याचं या बुड्याचं काढतो पहिला. मिरच्या शिकू देत नाही. हो, चला आता हे कांदे वापस देऊन देऊ तिथं दलालाले आणि मिरच्या घेऊन देऊ 1 क्विंटल. हा, जिदीवर काजायला काजा. चल गे लवकर आपलं. बापरे का देवदास, हे पाय बघ, हे त्याला कसं हटकोट दिसू राहिला मध्ये. हा, यानं हे कांदे इकडे का काय मिरची आणल्या नाही का इथं. हा, आपल्या पुढे आणले एकट्याला का ना. बसू द्या ना, हो बसू द्या बसू द्या, मी आहो ना, तुम्ही नका काळजी करू. हो ना, आता तर बाजार सुरू झाला, थांबा ना, आता तुम्ही पुढे पुढे पाहा त्याची गंमत. अरे कसं पण आपल्याच मागं लागला आता. पाय बघ, पहिल्या दिवशी अशी आपल्या मागं लागले लोक, राजा कायच करा. पण सुखानं धंदे नाही करू देत लोक. लट्टावली वाटते नाही. हा, काय वाटून राहिलं, हकालून दिलं ना तुम्ही. हे समोर लावलं दुकान, हो पुढच्याला भाडं दिलं, पण इथंच लावलं. त्याला घे म्हणलं आता दणके. इकडं बा, आम्ही काय नाही म्हणून राहिलो म्हणलं तुले. हो, इकडं बा, तिथं इकडं, पण आमच्या जागेवर थोडी इकू देणार आहोत तुले. असं आहे का? बरं, इक ना आता, तू कशा इकतं मिरच्या तर पाहतो ना आता. आता सांगतो तुम्हाला देव मन चुल फुक्याचा जलवा काय आहे तो. चला मिरची लागली म्हणते, चला 160 रुपये किलो. चला 160. कोणती मिरची घ्या, चला चला चला. ठोका 150 न ठोका आपण. हो, आपण काही घाट्यात नाही, 140च पडली आपल्याला. हो, हे का चला लागली म्हणते, चला मिरची 150 रुपये किलो. 150 रुपये, चला 150 रुपये. थांब ना तू अजून तर बा, थांब 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 थांब, तुला सांगतो ना काय झटकाचं. चला 140 रुपये किलो. चला 140 रुपये किलो मिरची. इंदौर की मिर्ची लाल वाली चलो 140 में किलो भर लेके जाओ किलो वाले को. चलो आधा किलो 70. मिरची आले म्हणती मिरची. बिलकुल बा, टेन्शन नाही. तेच बी आपल्याजवळ मीडियम आहे. सांगा तुम्ही. हो, सगळं एकच भाव 140 रुपये किलोले. बोला कसं काय देत असेल मुद्दल भाव इकडे बे. कसं बे, आपले खादुळे साहेब आहे, शांतारामचा मेवना आहे. अरे साहेब, मी काय म्हणतो साहेब, अरे का कंदिलाबाजी. काय तुम्ही केला का सुरू आहे. तुम्ही केला. हो, बस आता बस सुरुवातच आहे आता. तुम्हीच पहिले गिराईक. घ्या म्हणलं. हो, 150 रुपयानं मस्त 1 नंबर माल आहे. अरे 140 समोर आहे ना, तुमच्या समोर कल्ला करू देऊ राहिला ते. हा, तरी म्हणता 150. ते कोणती मिरची हो, ते आपली हे मिरची पाहा तुम्ही. नाही ना, सारखीच मिरची आहे ना, हे ते सारखीच आहे ना. पाहिलं का मी आता, पाहिलं ना ते. अरे मी काय म्हणतो, आपलं साहेब, मी काय म्हणतो, भाऊ कसं काय लावून राहिले म्हणलं. 140 आहे का, कसं काय म्हणलं. 140 रुपये किलोवर घेसान तर 130 लावून देऊ. जाऊ द्या. हा, काही हरकत नाही. किलो पाहिजे का, काढून द्या. 1 किलो काढून द्या. पन्नीमध्ये देऊन द्या पटापट. ऐकत नाही. अरे ग्रामसेवक साहेब, अरे पाय राजा, आपल्या गावचा ग्रामसेवक साहेब असूनही त्याची आपल्याकडे येत नाही. आता 130 न भेटल्यावर आपल्याकडे काय लेणार आहे ते भिंत. होतो का मग. हा, अरे भाच्या मोठ लवकर पटापट. चल घे 1 किलो घेऊन घे पन्नीची पटापट. चल लवकर. चला जल्दी. 130 लगा बोलते. चलो मिर्ची बोलते. चलो इंदौर की. चला. बिलकुल 130 रुपये किलो. 65 अर्धा माल इकलाय म्हणलं. घे दणके. देऊ का अजून काही चिमणराव. हा, आता वांगे दिले, टमाटे दिले, गोबी, फुलगोबी, पानगोबी, बरबडे शेंगा, भेंडी, संभार सगळं टाकलं. 140 झाले तुमचे. 10 वापस दिले तुम्हाला. झालं नाही हिशोब बरोबर. नाही तुमचं काय लय मोठं मन आहे ना. शिल्लक वाला देता मग काय, तर 2 वाणी शिल्लकच टाकता वजन. मग तर काही भाव नाही करत मी तुमच्या जवळ. नाही तर भाव करणार माणूस तुम्हालाच माहित आहे. मी 5 रुपये नाही सोडत मी. हो ना, पण यावेळेस जास्त घेतला बाजार नाही. कोण सासरे भाऊ आहेत का हे तुमच्या सोबत आहे ती. हा, पाहुणे. हे आमचे सासरे भाऊ आहेत. हो, आले होते घरी. आता यायचं पोट दुखून राहिलं, काय आजार आहे समजून नाही राहिला. अपेंडिक्स आहे का, हरणे आहे का, काय आहे पाहतो. आता दवाखान्यात दाखवून देतो. आता पहिले तपासण्या करावं लागेल ना. अरे मग इथं तिथं खायला नेता. सगळ्या बिमाऱ्याची तपासणी आणि उपचार सुरू आहेत ना. मग तिथं जा ना. ते आपलं हे नाही का, कुटासा, अकोट तालुक्यातलं, अकोला जिल्ह्यातलं. तिथं आपलं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 3 शताब्दी वर्षानिमित्त कपिल ढोके मित्र परिवार SMBT हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य आरोग्य तपासणी उपचार शिबिर आयोजित केलेलं आहे शनिवारी 31 तारखेला. पण यायच्या जमन का, यायचं म्हणजे जे बिमारी आहे त्याचा इलाज होईल का तिथं. हे सोडा ना हो. हरण्या, हायड्रोसिल, आतड्याच्या शस्त्रक्रिया, अपेंडिक, भगंदर, मूळव्याध, पित्ताशयाचं काय बिमाऱ्या असन ते, स्त्रीरोग, त्याचबरोबर उच्च रक्तदाब, मधुमेहवाले, थायरॉइड बिमारी, कानाच्या फाटलेला पडदा, नाकाचे वाळलेले हाड, सगळ्याच्या तपासण्या आहे तिथं. हो, तपासणी करून घ्या. उपचार मोफत आहे. महात्मा फुले योजनेअंतर्गत ते डॉक्टर लोक मोफत उपचार करणार आहे. म्हणून शिबिराचा लाभ घ्या तुम्ही. कुटासा शिवाजी विद्यालयामध्ये हे शिबिर ठेवलेलं आहे.
झाला का भाऊ मग आता कसं मामाजी घेऊन तिथंच नाही कोणाला असन काही बिमार आहे तर त्याला सांगून द्या तुमच्या मित्र परिवाराले की जा म्हणा तिथं शिबिर आहे श्री शिवाजी विद्यालय कुटासा तालुका अकोट जिल्हा अकोला 10 ते 3 वेळेपर्यंत शनिवारी 31 मेला जा मग काही वादा नाही आणि त्या रेशन कार्ड घेऊन जाता सोबत. आले का दादा पण ते नोंदणी करायला मग एखादा नंबर गिंबर नाही घेतला का तुम्ही नंबर सांगा राहिलो असेल तर कोणाला लिहून अजूनही ज्याला कोणाला जात असेल त्यानं नोंदणीसाठी नंबर लिहून घ्या 95 52 99 13 28. दुसरा नंबर घ्या 85 52 03 43 61. त्याच्यानंतर तिसरा घ्या 74 47 20 25 50. करा याच्यावर नोंदणी आणि जा शिबिराले. देऊ का अजून 1 किलो देऊ का मग 130 बसू दे. ठीक आहे या मग. अरे दादा मी काय म्हणतो मला एक समजून नाही राहिलं की बा तुम्ही 130 विकून राहिले बाकी लोक तर मला 180 160 200 रुपये किलोला मिरची विकत आहे तुम्ही इतके स्वस्त कशी काय कसं काय विषय काय याचा. काय सांगा भल्या भल्याले घुमवतो ना मी हो एवढे शिकलेले आहेत पण याचे ध्यानात नाही आलं ना. इलेक्ट्रॉनिक काटा केला ना 200 ग्राम ना मागं पुढे मग हो 800 ग्रामच मिरच्या देऊन राहिलो तुम्हाला किलो भऱ्यात. काय घरच्या मिरच्या आहे आपल्या म्हणून कसं आहे चला बा आता बी भरण्याला पैसे पाहिजे काढून टाका पटोपट असं आहे ते. अच्छा असं आहे का ते बरं ठीक आहे चला येतो मग हो धन्यवाद दादा हो येतो. का कधी लावायची काय शब्द बोलून नाही राहिले काय झालं काय तब्येत नाही बरोबर काय जे मिरच्याच नाही खपून राहिल्या मग काय ते समोरचा 130 विकून राहिला आम्ही आमची 140ची खरेदी आणि काय ऐकणार किलो बरे नाही खपली अजून काय करता. असं आहे का ते हो का मग कसं काय म्हणा त्यानं ते कोण स्वस्त विकून राहिलं तुम्ही कसं काय मागे विकून राहिले तेच नाही समजून राहिलं आम्हाला आम्ही एका माणसापासूनच घेतल्या व्यापाऱ्यापासून त्यालाही तेच भाव मी तेच भाव मग ते इतके स्वस्त इकून कसं काय राहिलं असं. कसं काय म्हणा काय 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 पागल आहे का त्याचा बरं थांबा मी का नाही मामा लुटेल फोन लावतो जरा कसा माणूस आहे धंदे होईल काही ना काही फंडा माहित असं 1 मिनिट फोन लावतेले जा लवकर जा भाज्या 1 क्विंटल अजून घेऊन ये बाद आता बाद उलंगते जा पटकन घेऊन ये. अजून 1 क्विंटल आणा म्हणते नाही का होणार एखादं बरं शिकल्या ना पावर लावून मग काय आहे तर काय मामा लुटेल विचारा बरं. आता 1 मिनिट लावू द्या फोन म्हणजे चिमणराव बोला काय कसा काय लावला बुवा साडबान फोन काय होता विषय. काही नाही थोडस विचारत होतं हो आता कसं आहे ते कंदील बुडा नाही का ते रामपूरचा हो तर ते वाढतार आमच्या याच्यातलंच आहे माणूस त्याने मिरच्या धंदा सुरू केला हो समोर त्याला का 130 विकून राहिला हो यायनं दोघांची खरेदी 140 ची मग कसं काय हो त्याला काय पुरण मग ते का घाट्याने विकून राहिला असं का ते ते काय मोठी गोष्ट आहे का अरे बाबा लय सोपं आहे ती हो इलेक्ट्रॉनिक काटा चेक करा त्याचा तुम्ही त्याने फरक दिसन तुम्हाला 100-200 ग्रामचा गाला पाडला त्यानं आणि बरोबर त्या हिशोबाने ती विकून राहिला मग काय हो करा तुम्ही ते चेक करा ती ना पण ते कसं आम्ही कसं म्हणावं ते ऐकन का नाही काय सांगा तसा तर बातच बदल करते ते मग काय चला काय ती मग बटन मागं पुढे करायला काय जात त्याले तुम्ही एक काम करा फटकन मिठाची थैली घ्या 1 किलोवाली पॅकेटची ओरिजिनल ज्याचं वजन त्याच्यावर टाटाची म्हणा कोणती बी 1 किलो वजन माप असलेली ते त्याच्या काट्यावर ठेवा जर काय ते 1 किलो भरली तर मग बरोबर आहे आणि कमी भरली किंवा जास्त भरली जास्त भरण ती काहून की 1200 ग्रॅम भरण किंवा 1100 ग्रॅम भरण 100-200 ग्रॅमचा फालका मारेला आहे त्यानं तर ते पहा तुम्ही तसं बरोबर त्याला मग टिपरणी द्या नाही तर मग पोलीस स्टेशनला फोन करा. म्हणजे काटा वाढवलेला आहे म्हणजे पुढचे 1000 ग्रॅमच्या जागी 800 ग्रॅम देऊन राहिला ते नाही का म्हणून त्या भावानं पुरून राहिलं. बस तसंच आहे त्याचा ते कार्यक्रम 100% सांगतो मी पहा तुम्ही टाका धाड टाका 4-5 लोक जमा करा आणि मिठाची पुडी किंवा कायची 1 किलो वजनाची ठेवा त्याच्या काट्यावर. आता सरकस होत त्याच्यावर थांबा तुम्ही आता थांबा मग मोजू कोण नाही देत एवढी ठसन करून राहिले तर हे मिठाची पुडी 1 किलो वजनाची आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे 1 किलो नेट वेट वजन आहे मग टाकलं तुझ्या काट्यावर काऊन नाही टाकू देऊन राहिला मग आता हे बा तू काट्यावर टाकू दे तू नाही तर माझा खराब नाही मग नाही टाकू देत माया वजन माया काटा मला काय इकास्ती की तुम्ही कोण म्हणणार माया का मला खाका तुम्ही मी नाही देत मोजू नाही देत अबे टिकावतो तुले हो मोजू दे लवकर काय हे साहेबाच्या मिरच्या मोज किती आहेत आमच्याच्यावर मोजल्या आम्ही आता काय लवकर मोजू दे तू नाही तर दणके खायची सांगू राहील तुले. हे बा लवकर मोजा मला डाऊट वाटून राहिला काहून की इतक्या सस्त्या तुम्ही कशा काय विकून राहिले हे लवकरात लवकर माझ्या मिरच्या मोजून द्या तुम्ही. आमच्या काट्यावर द्यायच्या मिरच्या मोजल्या मग 800 ग्राम भरून राहिल्या मग तुझ्या याच्यावर टाकते किती भरते पाहू दे मला हे मिठाची पुडी टाकू दे किती भरते तर जेवण ते करून घ्या नाही मोजू देत मी काहीच नाही माझ्या काट्यावर वजन मोजायचं नाही चला निघा इथून. असं नाही का बरं ठीक आहे ना नाही मोजत ना बरं ला देतच बघ फोन ला पोलीस स्टेशनले कसा समज नाही देत रे तू थांब तू आता चला भिडा सगळे जण पकडायचे आता पकड हयची म्हण राहा चल मी हे नको करू टाक मिठाची पुडी. तुम्ही कशी काय जबरदस्ती मोजता का अरे सोडा बाजूला
मोजा लवकर. हा टाका मिठाचं टाका पुढे टाका. हा किती भरली पा? हा 1200 ग्राम. हा का बे? हा हाना टिकायले. टिकवू नका, आपल्याला काही गरज नाही. पोलीस स्टेशनला फोन ला भांडे साहेबांना फोन ला. आपण काय मारायचं? याला जमाच करा दादा. देवच्या सनसनीचा नंबर आहे. हा हॅलो. हा बोला हा काय वाटतं सनसनी भाऊ? हा बोला म्हणलं. तर साहेब मी काय म्हणतो, आपलं दुकान पाहिलं ना तुम्ही? हो तिथे येऊन जा बरं लवकर. हो एकाला आम्ही जरा रंग्यात पकडलेला आहे. वजनात त्यानं फरक पाडलेला आहे. 200 ग्रामचा फालका मारून राहिला ते आणि ग्राहकाची फसवणूक करून राहिला. हो लवकर या. म्हणजे काटेटनी का इलेक्ट्रॉनिक काटा? हो इलेक्ट्रॉनिक मध्ये. हो त्यानं बरोबर ते काय सेटिंग केलं बरोबर. हो 200 ग्राम बरोबर कमी केलं आणि बरोबर सस्ता इकून राहिला. पुढच्यानं काय करावं मग? हा इमानदारीचा जमाना आहे का नाही काही आमच्यासारख्या याचा? तर त्याला जमा करा म्हणलं लवकरात लवकर. हो लागन तर पुरावे बा जमाच करतो. माझ्या नातेवाईक 2-3 जणांना मिरच्या नेलेल्या आहे. काही बाजारात आहे उभे आहेत इकडे. हो सध्या काही टाईम झाला नाही. हो त्याचे वजन मोजून घ्या मिरच्याचे. सगळ्याचे 800 ग्राम भरून राहिले. या लवकर. बापरे, पण तुम्ही पकडलं कसं काय? म्हणजे अंदाज कसा काय आला तुम्हाला? आमची चिमणरा हो यायनं बिलकुल हे बा तिथं मिठाची पोळी मोजायला नेली पण नाही म्हणे ते मोजूनही दे ते. हो मग त्याला माहीत होतं त्याच्या मोबाईलचं वजन. हो तर 100 ग्राम वजनाचा मोबाईल तिथं 300 ग्राम भरला. हा 300 ग्राम 200 ग्रामचा त्यानं वाढीव केलेला आहे काटा ते. हो लोकायला 800 ग्राम मिरच्या देऊन राहिला ते आणि 1000 ग्रामचे पैसे घेऊन राहिला. म्हणून म्हणलं लवकर या आणि जमा करा. सांगा आता काय करा राजा? किती अंडा ढून कारभार झाला आता हे? बरं ठीक आहे बस आलो मी. बस करतो जमा त्याला. हो सगळं ओके. आता आलं लक्षात तुमच्या, म्हणून म्हणतो सतर्क राहा, सजग राहा. तर चला कंदील आबाजी मिरचीवाले हा एपिसोड आता इथं संपला. आता उद्या बघू आपण शेतीची लगबग किंवा इतर कोणता तरी विषय. भेटूया उद्या 5 वाजता नवीन विषयासह. तर चला आम्ही निघतो आमच्या ड्युटीला. उद्या भेटू 5 वाजता.